नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। मोफत व्यापक आरोग्य तपासणी मोहिमेचा ग्रामीण भागातील जनतेने लाभ घ्यावा, संजय रायमुलकर। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक फाउंडेशनच्या माध्यमातून जीवनम सुरक्षा अभियानाअंतर्गत मेहकर लोणार तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोफत व्यापक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून रोग निदान आणि उपचार करण्याची व्यवस्था होणार आहे। याचा जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केलं। स्टेट बँक सामाजिक फाउंडेशन आणि नयोनिका आय केअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाचा आरोग्य विभाग, डेन्मार्क सरकार यांच्या वतीनं कॅन्सर, नेत्ररोग, श्वसनाचे आजार यासह 14 रोगांची तपासणी अद्ययावत यंत्रसामुग्रीद्वारे त्या गावांमध्ये करण्यात येणार आहे। मेहकर येथील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालयात आज आयोजित शिबिराचं उद्घाटन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता हिवसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी बोलताना संजय रायमुलकर यांनी वरील आवाहन केलं। शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळुकर, माजी सभापती दिलीपराव देशमुख, युवा सेनेचे तालुका प्रमुख भूषण घोडे, ॲडव्होकेट विनोद नरवाडे, रविराज रहाटे, मनोज जाधव, विकास जोशी, राजू काटे, वैभव सावची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। डॉक्टर स्वप्नील चव्हाण, डॉक्टर निखिल घोडे, डॉक्टर आशिष वनारे, डॉक्टर धैर्यशील रहाटे, डॉक्टर शैलेश पळसकर, डॉक्टर प्रियांका राठोड, डॉक्टर अजगर, डॉक्टर योगिता जयस्वाल यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। प्रास्ताविक भाषणात स्टेट बँक फाउंडेशनचे डॉक्टर दत्ता साखरे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक गाव शहरातील नागरिकांची अद्ययावत पद्धतीने मोफत तपासणी करण्यात येणार असून केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची सुरुवात मेहकर लोणार तालुक्यापासून करण्यात येत आहे। ECG, कार्डियाक तपासण्या करण्यात येणार आहेत। केंद्र, राज्य सरकार आणि डेन्मार्क सरकार यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे। संजय रायमुलकर यांची आरोग्य तपासणी करून मोहिमेचा आरंभ करण्यात आला। आपल्या भाषणात संजय रायमुलकर साहेब पुढे म्हणाले की केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जीवनम सुरक्षा तपासणी मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मेहकर लोणार तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची विशेष तपासणी मोफत करण्यात येणार आहे। यात रोगाचे निदान करणं शक्य होणार असून शासकीय योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या उपचाराची ही सोय करण्यात येणार आहे। शिवसेना आणि रुग्णसेवा हे पूर्वीपासून अतूट नातं आहे। पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या गावामध्ये संपूर्ण नागरिकांची या मोहिमेत तपासणी करून घ्यावी। ग्रामीण भागासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी 3,40,00,000 रुपये मला उपलब्ध करून देता आले। मेहकर येथे 10 कोटीचे ड्रामा केअर सेंटरचे बांधकाम पूर्ण झालं आहे। डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या नियुक्तीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे, असं सांगून रायमुलकर पुढे म्हणाले 49 कोटी रुपये खर्चाच्या उपजिल्हा रुग्णालयाला मेहकर येथे मंजुरी मिळवली असून त्याचीही उभारणी लवकरच होईल। यावेळी डॉक्टर धैर्यशील रहाटे, दिलीपराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले। ग्रामीण रुग्णालयाचे संदीप पागोरे, वायाळ, धनंजय जाधव, दीपक लहाने, समाधान काळे, राजीव डोंगरे व इतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। एक काम
असं एक मिनिट इकडे पण अनेमिया पण केला कॅन्डिडेट बस कॅन्डिडेट आणि हां दादाची शुगर बिलकुल लेवलमध्ये आहे 96 शुगर आलेली आहे इमिजिएट आता त्यांचं एच बी किती आहे ते पण इमिजिएट सांगतो सर हा पेशंट आला आता तुमच्या इथे आपल्या इथे हे स्पायरोमेट्रीचं इन्स्ट्रुमेंट आहे हे याच्यावरनं डेन्मार्कमध्ये बनवलेलं आहे याच्यावरनं आणखी पाला वगैरे रेग्युलर सुरू होतं चला तुमचं तिकडे वैभव पुढे जाणून इकडं काय नमस्कार सर हे ओरलची टेस्ट आपण करतो पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स आहे आणि त्यांनी ओरलचं जर का गाठ असली तर कॅन्सरची गाठ म्हणजे भरपूर जास्त कापकूप करण्याची गरज नाही आहे लगेच माहीत पडू शकते जगातले 100%पैकी फक्त 15 ते 20% पेशंट जे असतात ओरलचे ते कॅन्सरचे पेशंट असतात बाकी सर्व पेशंट नॉर्मल असतात पण लक्ष देत नाही म्हणून ती बिमारी वाढते आपण त्या बिमारीला आळा घालण्याचं काम करत आहोत डोळ्याचा चष्मा द्यायचा होता ना तुम्ही किडनीची क्रोनिक किडनीची स्पेशल हॉलच देऊ टाकू लाटे से दिख रहे यार फोटो काढा उद्घाटन झालं आपलं
चालू ठेवा. CFT झाली पाहिजे. हो तुम्ही अरे नाही ते भाऊ पाहिजे मी नंतर. पेशंट पूर्ण चौदा तपासण्या झाल्याच्या नंतर त्याचं औषध ऑपरेशन करायचं कॅन्सरचं डोळ्याचं तर त्याचं ऑपरेशन करेपर्यंत घरी पोहोचवण्यापर्यंत आणि 6 महिन्यापर्यंत त्याची काळजी घेणार आपला जो कार्यक्रम आहे तो 14 प्रकारचे अनेमिया, दमा, COPD, त्याच्यानंतर ECG, हार्ट अटॅक, ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, डोळ्यांचे ट्रीटमेंट आणि हे गावोगावी जाऊन आपण एक हे स्टाफ नागपूर आणि तुमची EFT करायची. हां EFT करायची तुमची थोडंसं एका साईड. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.